I call this meeting to order. Please rise for the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। नमस्कार. आज 8 फेब्रुवारी. आज आपल्याकडं रॉयल हार्मोनिका क्लब पुणे श्री नंदू बेलवलकर सर आलेले आहेत. आपण क्लबच्या तर्फे त्यांचं मनापासून स्वागत करूया. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी आपण बेलवलकर सरांचा सत्कार केलेला होता आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की आपण एक नक्की छान प्रोग्राम करूया, माउथ ऑर्गन ॲज अन इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यावरती त्यांनी खूप काम केलेलं आहे, खूप विद्यार्थी तयार केलेले आहेत आणि गेले 8 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतोय आणि त्यांची जी या वाद्याबद्दलची पॅशन आणि त्यांचं जे नॉलेज आहे हे पाहून आम्ही खरंच अवाक झालेलो आहोत. So I think without wasting further time, I would request all of you to be in a frame of mind where you will really enjoy the information that he is going to give to us, as well as he will take us through the journey of this instrument in various fields. So keep the excitement going, and let's do some Rotary business in very short. So I now request Secretary Ravi Kiran to celebrate birthdays and anniversaries for this week. Over to you, Ravi Kiran. Thank you, Sharad. 12 तारखेला PDG मुकुंदरावांचा वाढदिवस आहे. रोटरी क्लब शिवाजीनगर परिवारातर्फे त्यांना आदरपूर्वक शुभेच्छा. Ravi Kiran, any announcements from your side? Hello.
Ravikar, any announcements other than this? मला रोस्टर बद्दल थोडक्यात सांगायचंय. 2 मुद्दे होते. रोस्टर त्या दिवशी डीजी व्हिजिटच्या दिवशी जे जे नव्हते त्यांना आणि ज्यांनी कलेक्ट केले नसतील अशा सगळ्यांना स्पीड पोस्टनी घरी पाठवलेली आहेत. ज्यांना कोणाला मिळालं नसेल त्यांनी माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तसा मेसेज टाकावा, म्हणजे त्याचा फॉलोअप घेता येईल. एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे पुष्कळ काळजी घेऊन सुद्धा प्रेसिडेंट शरद आणि मी बरेच प्रयत्न करून सुद्धा या रोस्टरमध्ये काही मिस्टेक्स राहून गेलेल्या आहेत. 1-2-3 दिसत आहेत. आणखीनही कोणाला सापडल्या तर त्यांनी अवश्य मला किंवा प्रेसिडेंट शरदला पर्सनल व्हॉट्सअपवर सांगावं. या वेळेला प्रेसिडेंटनी खूप कष्ट घेऊन त्याची सॉफ्ट कॉपी केली असल्यामुळे त्याच्यात बदल करून पुढच्या वेळची प्रिंटेड कॉपी शक्यतो कुठलीही चूक असणार नाही अशी करणं म्हणजे खूप सहज शक्य आहे. तर तेवढंच सांगायचं होतं की 1-2-3 मिस्टेक्स राहिलेल्या दिसत आहेत. ओके, तर ओव्हर टू यू. Thank you. Next, let's look at the congratulations messages in this week. डीजी दीपकचं पुढारी मध्ये नव्या दिशेचे तंत्रज्ञान या विषयावरती आर्टिकल आलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स पीडीजी दीपक. लास्ट वीक मधली प्रोजेक्ट म्हणजे आपण दर महिन्याप्रमाणे या महिन्यात पण सार्थक सेवा संघ करता फेब्रुवारी महिन्याचं धान्य आणि किराणा सामान 4 फेब्रुवारीला आपण पोचवलं. आणि आपल्या क्लबमधले सर्व सभासद, त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार याकरता आपल्याला दर महिन्याला मदत करत असतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच दी keenness with which Nitin Abhenkar works on this project is really exemplary. Thank you very much, Nitin. तसंच एकलव्य न्यासला पण आपण दर महिन्याप्रमाणे या महिन्याला सुद्धा all the members in the club are very generously donating for this project. One more project which happened during last week was in the field of adult literacy. Last week, myself, First Lady Bharti, and PP Appa Chipalkatti, तसंच लिटरसी चेअर वृंदा रुजुता, आम्ही असे सर्वच, आणि मानसी ओक, आम्ही असे सर्वजण खालापूरला गेलो होतो. आणि विश्वासराव देशमुखांनी जे गीत तयार केलेलं आहे ज्याच्यावरनं ज्या लोकांना अजिबात लिहिता वाचता येत नाही ते साधारण 2-2.5-3 महिन्यामध्ये हे गाणं ऐकून आणि पाटीवरती त्याची प्रॅक्टिस करून त्यांना निदान अक्षर ओळख आणि शब्द वाचणे किंवा न्यूजपेपर वाचणे इथपर्यंत आपण त्यांना शिकवू शकतो. तर त्या प्रोजेक्टमध्ये काय काम चाललं हे बघण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. आणि इट वॉज अ व्हेरी मूविंग एक्सपिरियन्स. We are really fortunate that we live in conditions which are far better than what we can even think of when we went to this Adivasi village. पण ज्या पद्धतीने आम्हा सर्वांचं स्वागत झालं ते पाहून आम्हाला खरंच फार छान वाटलं. आणि हे प्रोजेक्ट आता जस्ट सुरू झालेलं आहे, पण तिथल्या लोकांच्या मध्ये खूप उत्साह आहे आणि त्यांच्या काही गरजा आहेत त्या पण आम्ही जाणून घेतल्या. आणि वृंदा, thank you very much for this initiative that we discussed during last 3-4 months. I hope that this culminates into a really good help for our society. आणि आपण ह्याच्यामध्ये पुढे परत काम करूया. So I think we are at the end of the Rotary business here. Now I will unmute all of you and I will again mute all of you, but you will not be able to after the program starts. So just give me a minute. Sorry. Before I unmute everybody,
before I mute everybody, whereby you cannot unmute yourself, now I request Girija to introduce our today's guest. Over to you, Girija. नमस्कार. आज आपल्याकडे विद्यानंद बेलवलकर साहेब आलेले आहेत. त्यांची ओळख करून द्यायची कामगिरी माझ्याकडे दिलेली आहे. बेलवलकर सरांचं शिक्षण पुण्यात झालं. किर्लोस्कर ग्रुपमध्ये 16 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि नंतर 18 वर्ष त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या हार्मोनिका वाजवण्याचा छंद अभ्यासपूर्ण व्यासंगात रूपांतर केले. त्यातूनच पद्धतशीर शिकण्याचे क्लासेस 2007 पासून सुरू केले आणि आजपर्यंत अनेक विद्यार्थी तयार केले. त्यांनी टीच युअर सेल्फ हार्मोनिका हे सोप्या इंग्रजी भाषेतील पुस्तकही लिहिलं. जगातील सर्वात जुन्या अशा हार्मोनिका तयार करणाऱ्या सेडेल ह्या जर्मन कंपनीचे भारतामधील ते समन्वयक व सेवा भागीदार आहेत. हार्मोनिका ह्या वाद्याकडे मनोरंजनाबरोबरच एक श्वसन संस्था सुदृढ करणारे साधन म्हणून ते पाहतात व प्रचाराचे आणि प्रसाराचे उत्तम कार्यही करीत आहेत. श्वसन संस्थेशी निगडीत दुर्धर रुग्णांवर खास संशोधनातून विकसित केलेल्या हार्मोनिकाच्या सुरांची उपचार करण्याची त्यांची महत्वाकांक्षी योजना आहे. आपल्या क्लबने यंदा शिक्षक दिनी त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला. आता मी आनंदला विनंती करते की त्यांनी कार्यक्रम पुढे न्यावा. ओव्हर टू यू आनंद. ओके, थँक्यू गिरिजा. 1-2 मिनिटं सेटिंग करतो. 1-2 मिनिटं द्या, फक्त सेटिंग करतो. घेतो मी. तुम्ही मी जेव्हा स्वागत म्हणत होतो मध्ये काही गॅप आपल्याला मिळाला. हो हो हरकत आहे. इथे इकडे गेला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक मिनिट. गिरिजांनी नंदू बेलवलकर यांची औपचारिक ओळख करून दिलेली आहे आणि शरदनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी एकदा येऊन गेले होते आपल्याकडे, परंतु आपल्याला त्यांना काही फारसं ऐकायला मिळालं नाही त्यावेळी वेळेच्या अभावी. पण त्यांनी दिलेला शब्द अगदी पाळला आणि आज ते आपल्याकडे आलेले आहेत. ते सर्व गोष्टी आपल्याला खूप याच्याबद्दल सांगतील. तर मी नंदू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्या प्रेसिडेंटला सांगतो की तुमचं स्वागत करावं आज आमच्या क्लबमध्ये. तुम्हीच द्या. सर्व अरे प्लीज. मनापासून स्वागत आमच्या क्लबमध्ये. आपण आता आपल्या सुरुवात करूया. एक फक्त सगळ्यांना म्यूट करतो. जस्ट गिव्ह मी. हो. या इगो. नंदूची आपण ओळख करून घेतली तशी मला वाटतं आपल्या क्लबची चालू ओळख करून द्यावी. नंदू, आमचा हा जो क्लब आहे तो गाणारा क्लब म्हणून सुद्धा ओळखला जातो. अरे वा. म्हणजे असं की नाटक करणारे आहेत, खेळणारे आहेत, परंतु गाणारा क्लब म्हणून आमचा क्लब ओळखला जातो. वाव. याच्यात खूप छान गाणारे आमचे सभासद आहेत. व्हायोलिन सतारसारखं वाद्य वाजवणारे वादक आहेत. वाव. तर अशा या क्लबमध्ये बाकी संगीताचा आस्वाद घ्यायला म्हणून सगळे सभासद अतिशय रसिक आहेत. त्यामुळे आता हा कार्यक्रम निश्चितच सगळेजण एन्जॉय करतील. तर आजच्या कार्यक्रमाचा विषय असा राहील की माउथ ऑर्गन याचा हिंदी चित्रपट संगीताच्या कारकिर्दीत या माउथ ऑर्गनचा प्रवास कसा झाला तो आम्हाला तुमच्याकडे जाणून घ्यायचा आहे. तर त्यावेळी मला त्या दृष्टीने आता हे करेल. पण तो जाणून घेण्यापूर्वी प्रथम मला या वाद्याविषयी विचारायचं आहे की हे वाद्य
कसं याचं जनक कोण, हे कुठे निर्माण झालं आणि त्याच्यात कशी स्थित्यंत झाली, तिथं आपण सुरुवात करूया. करता येईल. जर्मनीमध्ये ख्रिश्चियन बुशमन नावाचा एक माणूस होता. ओके. त्या माणसाने पहिला माउथ ऑर्गन तयार केला. तर त्याच्यानंतर मग त्याच्याकडनं पुष्कळ माउथ ऑर्गन मॅन्युफॅक्चरर्सनी त्याच्याकडनं पेटंट घेतलं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग ऍक्च्युली चालू केलं. हो. त्याचं नाव काय सांगितलं? फ्रेडरिक ख्रिश्चियन फ्रेडरिक बुशमन. त्याचं मोठं फोटो आहे आपल्याकडे बहुतेक. हो. हो घ्या. आणि त्यांनी केलेला तो पहिला जो होता तो अकॉर्डियन केला होता का? अकॉर्डिंग आणि माउथ ऑर्गनचा दोन्हीचा जनक आहे तो. हा. सही नंबर एक. हा तो फ्रेडरिक ख्रिश्चियन फ्रेडरिक बुशमन. हो. तर यांनी पहिल्यांदा जो माउथ ऑर्गन आता जे आपल्याला माउथ ऑर्गन दिसतात त्या माउथ ऑर्गनची रचना अशी असते की तुम्ही जेव्हा फुंकता तेव्हा एक सूर वाजतो बरोबर. आणि जेव्हा माउथ ऑर्गन मधनं श्वास घेता त्यावेळेस दुसरा सूर वाजतो. बरोबर. तर फुंकणं आणि श्वासात घेणं ही त्याच्यावर क्रिया माउथ ऑर्गनच्या आत्ताच्या माउथ ऑर्गनवर करावी लागते. बरोबर. पण बुशमननी जो पहिला माउथ ऑर्गन तयार केला त्याला फक्त फुंकून वाजणारे सूर होते. हो. ज्याला आम्ही ब्लू रीड्स म्हणतो. त्या ब्लू रीड्सच त्याच्याकडे होत्या. पहिला माउथ ऑर्गन डेव्हलप केल्यानंतर त्याला अकॉर्डियन हे वाद्य तयार करायचं होतं कारण ते सुद्धा रीड इन्स्ट्रुमेंट आहे आणि एक रीड इन्स्ट्रुमेंट त्यांनी तयार केलेलं होतं. तर अकॉर्डियन करताना अकॉर्डियनची जर रचना आपण बघितली, ज्यांनी बघितली असेल, तर अकॉर्डियनला मोठा भाता असतो, त्याला बेलो म्हणतात. आणि बेलो आउट आणि बेलो इन, तो भाता असा आणि असा चालतो. सिनेमामध्ये जर वगैरे तुम्ही बघितलं असलं तर तो दोन्हीकडनं चालतो. फरक असा असतो की माउथ ऑर्गन मध्ये ब्लो करताना आणि श्वास आत घेताना दोन वेगळे सूर वाजतात, पण अकॉर्डियनवर एकच सूर वाजतो. बेलो इनला जो सूर वाजतो तोच बेलो आउटला सूर वाजतो. तर हे वाद्य जर फिजिबल व्हायचं असलं, अकॉर्डियन हे वाद्य फिजिबल व्हायचं असलं तर त्याच्यासाठी दोन्हीकडे डायरेक्शननी वाजणारी रीड तयार करायला पाहिजे, हे बुशमनच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ती रीड केली. तर दाखवायची असली तर मी दाखवतो. हो, आहे का रीड? आवडेल लोकांना बघायला. रीड म्हणतात म्हणजे काय ऍक्च्युली आवडेल बघायला. संजय बरोबर घेऊन आलेत. खरं त्यांच्याकडला जो संग्रह आहे तो खूपच मोठा आहे. तो सगळं शक्य नाही तिथं आणणं, फक्त त्यांनी एक 2-3 प्रकारचे ही रीड त्यांनी आणली. तर ही रीड जी आहे ही अकॉर्डियनची रीड आहे. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे वाल्व आहे आणि याच्या खाली एक रीड आहे आणि उलट्या बाजूला वाल्व आहे आणि त्याच्या खाली एक रीड आहे. म्हणजे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी, अशा दोन रीड्स आहेत. आणि अकॉर्डियनच्या बेलो इन आणि बेलो आउटला एकच सूर वाजतो. तुम्ही तुम्हाला वाजून दाखवतो. ही छोटी रीड आहे, वाजवायला सोपी आहे म्हणून मी आणली. उलट करून वाजवला तरी तो सूर वाजतो. तर जेव्हा या प्रकारच्या रीड्स माउथ ऑर्गन मध्ये वापरल्या गेल्या तेव्हा मगाशी मी म्हणल्यासारखं की माउथ ऑर्गन अकॉर्डियनला एकच सूर वाजतो, माउथ ऑर्गनला मात्र दोन वाजतात. दोन वेगळे सूर असतात. तर ही टेक्नॉलॉजी नंतर मॅन्युफॅक्चरर्सनी अडॉप्ट केली आणि आत्ताचे जे आपण माउथ ऑर्गन बघतो त्यांना अशा दोन रीड्स असतात की एक जी फुंकून वाजते आणि एक श्वासात वाजते. काय आहे, मला वाटतं आपल्या की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला एखादं वाद्य वाजवता यावं, असं एक ते विशिष्ट वय असतं, विशेषतः कॉलेज वगैरे. परंतु त्या सगळ्यामध्ये हे माउथ ऑर्गन हा सगळ्यात छोटं वाद्य आहे. म्हणजे एवढे की हातातही मावेल, खिशात मावेल आणि मग कुठेही ते त्याचा उपवास करता येईल चाचणी. तर त्यामुळे अशी कल्पना होती की सोपं आहे बरं का, हे घेतलं की वाजवायला सुरुवात होईल. पण तसं आहे का?
त्यातच तो असा असा लोकांचा ग्रह असतो. हा. काय आहे की माउथॉर्गन हे जगातलं एकच वाद्य आहे की त्याच्या दोन गोष्टी आहेत की ते प्री ट्यून्ड असतं. म्हणजे समजा तुम्ही दुकानात जाऊन व्हायोलिन घेतलं किंवा सतार घेतली किंवा गिटार घेतली, तर ती वाजवायच्या आधी तुम्हाला सगळं त्याचं ट्युनिंग करायला लागतं. माउथ ऑर्गन हा प्री ट्यून्ड असतो, तो सगळा सुरातच असतो, बनवतानाच तो सुरात बनवतो. दुसरं हे एकच वाद्य असं आहे की तुम्ही दुकानात जायचं, माउथ ऑर्गन खरेदी करायचा, बॉक्स मधनं उघडायचा आणि फुंकायला सुरुवात. आता काय होतं की जेव्हा तो माउथ ऑर्गन एका पर्टिक्युलर, ज्याला मी स्केल म्हणतो, एका पर्टिक्युलर सुरावटीसाठी तो ट्यून केलेला असतो, तर त्या सुरावटीमध्ये त्या स्केलला एकमेकाला पूरक असलेलेच सूर फक्त असतात. गिटारवर तसं नसतं, गिटारवर अनेक सूर असतात, त्याच्यात वेगवेगळी स्केल्स वाजतात. पण माउथ ऑर्गन हा एका पर्टिक्युलर स्केलला ट्यून केलेला असतो आणि त्यातले जे सूर आहेत ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटिंग किंवा एकमेकाला पूरक असे असतात. त्यामुळे तो कसाही जरी वाजवला तरी तो सुरेलच वाजतो. त्याला आधीच्या काही शिक्षणाची सारेगमपदनी सारेगम तसंच वाजणार नाही. तर त्यामुळे लोकांचा असा एक ग्रह झालेला आहे की या वाद्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे, तर हा ग्रह अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे माउथ ऑर्गन फुंकणं आणि माउथ ऑर्गन वाजवणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. की समजा तुम्ही व्हायोलिन जर तुमचं इन्स्ट्रुमेंट म्हणून चूज केलं आणि दुकानात जाऊन व्हायोलिन आणलं, तर ते ट्यून करण्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. त्याला तारा लावायच्या, ते ट्यून करायचं, धरायचं कुठल्या हातामध्ये, बोईंग कसं करायचं, तर नुसतं सा वाजवायला तुम्हाला काही महिने लागतात. तर ह्याच्यात तसं नाहीये. पण ह्या वाद्याला अंडर एस्टिमेट न करता त्याचं जर रेग्युलर वाद्यासारखं जर ट्रेनिंग घेतलं तरच पुढे जाऊन तो आपल्याला नीट वाजवता येतो, नाहीतर अवघड पडतं सगळं. तर त्याचं फॉर्मल ट्रेनिंग हे घ्यायला पाहिजे. त्याची सुरुवात माउथ ऑर्गन कसा धरायचा इथपासून सुरुवात होते. म्हणजे जसं आता तुम्ही व्हायोलिन मध्ये बो कसा धरायचा, बरोबर, कारण बो जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा सूर वाजतात. तर माउथ ऑर्गन या वाद्याची एक पिक्युलियारिटी अशी आहे की हे वाद्य कायम हलवत ठेवायला लागतं. हे एकच वाद्य, म्हणजे आता सारे गम पद्धतीचं आहे, हलवत ठेवायला लागतं हे वाद्य असं, कारण त्याला अनेक होल्स असतात आणि त्या होल्स मध्ये ते सूर असतात. तर तो सूर जर पाहिजे असला तर त्या होल पर्यंत तो इन्स्ट्रुमेंट हलवायला लागतं आणि तिथे जाऊन ते प्ले करायला लागतं. तर त्यामुळे त्याची मुवमेंट जी आहे ही खूप क्रिटिकल आहे आणि त्या मुवमेंट कसा धरायचा इथपासून त्याची सुरुवात करायला लागते. तर तिथपासून जर तुम्ही शिकत गेलात तर वाद्य सोपं आहे. पण आपलं आपण जर शिकायला गेलं, त्याची जर स्ट्रक्चर्ड मॅनरने जर त्याचं ट्रेनिंग तुम्ही घेतलं नाही तर पुढे कुठेतरी जाऊन तुम्हाला थांबायला लागतं. आणि मग आपण म्हणतो की अरे हा इतका चांगला वाजवतो, मला काही येत नाही. त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं. हा फरक आहे. आणि तुम्ही तुमचे विद्यार्थी निर्माण केले की असे की त्यांना तू शिकवलेले शिकवले या पद्धतीने हे करायचं वगैरे. वा. कारण काय एक असं निश्चित आहे की सगळ्या कार्यक्रमाच्या शेवटी आपलं असं वाटणार आहे की अरे शिकायला पाहिजे. आणि तो सांगेलच की कुठल्याही वेळेला शिकण्यासारखं वाद्य कोणानेही शिकण्यासारखं आहे. तेव्हा त्यांनी मुद्दाम खुलासा केला की घेतला आणि वाजवायला सुरुवात केला असं नाही, तर याचं शिकवायचं शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे नंदू आहेतच आपल्याकडे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ की असे या वाद्याचा चित्रपटात प्रथम वापर कधी झाला, म्हणजे ज्याला आपल्याला हिस्टॉरिकली म्हणेल की कधी झाला ते. स्लाइड नंबर 2 या. आता मी जेव्हा माझं रिटायर्ड लाईफ माउथ ऑर्गनच्या प्रमोशनसाठी, हे डाईंग इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे आमच्या लहानपणी पुष्कळ सिनेमामध्ये माउथ ऑर्गनची गाणी ऐकायला यायची. नंतर ते वाद्य लयाला गेलं आणि एक ते बहुगुणी, अत्यंत बहुगुणी वाद्य आहे. तर याच्या रिव्हायवलसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून 2007 साली मी त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले. आणि जेव्हा माउथ ऑर्गन या विषयाबद्दल माहिती करून घ्यायला लागलो तेव्हा मला असं दिसलं की 1938 साली व्ही शांतारामचा माणूस नावाचा एक सिनेमा होता. त्या सिनेमामध्ये मी पहिल्यांदा माउथ ऑर्गन बघितला की तो पडद्यावर माउथ ऑर्गन, त्याच्यात राम मराठेंनी एका लहान मुलाचं काम केलेलं आहे.
तर राम मराठे त्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वाजवताना दिसतात. तर तो फर्स्ट अपिअरन्स ऑफ माउथ ऑर्गन इन फिल्म इंडस्ट्री असं मी म्हणेन. पण ऍक्च्युली त्याच्यावर जे गाणं वाजलेलं आहे त्याच्यात जो माउथ ऑर्गन वाजलेला आहे त्याचे सूर हार्मोनियम या वाद्यावर काढलेले आहेत. माउथ ऑर्गन प्रत्यक्ष वाजलेलं नाही. तो पिक्चर मध्ये दिसतो पण तो प्रत्यक्ष वाजलेला नाही. ते आपण बघूया. बघूया ते गाणं. 38 सालचं आहे हो, बहुतेक. आणि गाणंही ऐकूया. फार इंटरेस्ट. मैनाबाई मला बोलवणार ना लग्नाला? दिवाळी दिवाळी आली, दिवाळी दिवाळी आली, हसत नाचत खेळत आली, हसत नाचत खेळत आली, दिवाळी दिवाळी आली, बहर उडाला बहर, बहर उडाला, बहर उडाला. तर इथे तुम्ही बघितलं असेल की राम मराठे हो, मुलाचं काम केलंय त्यांच्या हातात मोठं म्हणून त्यांनी तो वाजवलेला. तू तुझ्या माहितीसाठी की हा प्रभातचा सिनेमा हा प्रभात आणि तुमचं अनिल दामले म्हणून जे हे आहे, हा, ते अनिल दामले आमचे मेंबर आहे. हो. त्यामुळे हे प्रभातचा आमचा सगळ्यांना तो संबंध आहे अनिलकडे. अनिलजी नमस्कार. आणि जास्तीत तर हे फिल्म ओके. आणि मग त्यानंतर मग हिंदी चित्रपटात ऍक्च्युली ऑफिशियली हे झाला असं मग कुठलं? हिंदी म्हणजे चित्रपटामध्ये माउथ ऑर्गन वाजला असं जे म्हणता येईल ते 1947 साली शहनाई नावाचा एक चित्रपट आलेला होता. तर त्याला म्युझिक श्रीरामचंद्र यांचं होतं. तर श्रीरामचंद्रांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गनचा वापर त्या सिनेमामधल्या एका गाण्यामध्ये केला. ते गाणं आपण बघूया, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्या गाण्याचं विशेष. खाना मेरी जान ठंडे के ठंडे, खाना मेरी जान ठंडे के ठंडे, मेरी जान ठंडे के ठंडे, खाना मेरी जान ठंडे के ठंडे. I love you, यहाँ से तू, ooh yeah I love you. यहाँ से तू, तुझे पेरिस दिखाऊं, तुझे लंदन घुमाऊं, तुझे ब्रांडी पिलाऊं, विस्की पिलाऊं और खिलाऊं मुर्गी के अंडे अंडे, खाना मेरी जान संडे के संडे. मैं धर्म कर्म की नारी, स्वामी तुझसे निकल जाने, मैं धर्म कर्म की नारी. तर आता तुम्ही बघितलं असेल की माउथ ऑर्गन या गाण्यामध्ये वाजला. तर तो माउथ ऑर्गनचा पहिला वापर आहे फिल्म इंडस्ट्रीमधला. तो जो माउथ ऑर्गन वाजवला होता तो मुंबईला एक पारशीग्रस्त होते फिरोज दाबरी, तर त्यांनी तो माउथ ऑर्गन वाजवलेला आहे. आणि तुला मी असं विचारतो की यातलं ऍक्टर आणि ऍक्ट्रेस तुम्हाला ओळखायला येते मला का? ऍक्टर तर चेहरा असा ओळखीचा वाटतोय. शरदराव तुम्हाला काय कोण कोण मला याचा आन्सर माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. हा, हे आपल्या मेहमूदचे वडील आहेत. हा. ब- मुश्ताक मुश्ताक अली. हो. कॉमेडियन जे महमूद होते त्यांचे हा. वडील आहेत. ते वेळेला चेहरा ओळखीचा वाटतो. हा. मेंबूसारखा चेहरा आहे. हा, हा. करेक्ट. आणि ऍक्ट्रेस आणि ऍक्ट्रेस जी आहे त्या एक दिसते आता ती इंदुमती त्या ऍक्ट्रेसचं नाव आहे. ओके. पण परदेशी जाऊन परदेशाचं वळण पडलेली दुसरी ऍक्ट्रेस आहे, बरं. त्याचं नाव आहे रेहाना. हो. त्यामुळे त्या मुश्ताक अलीला 2 हिरोईन्स आहेत, हं. इंदुमती आणि रेहाना, ओके. अशा 2 हिरोईन्स आहेत त्याला. मग हे 1947 साली 47 झालेला पहिला हे आहे. आणि तुला हा. सांगतो मी आता हे आपलं स्लाइड जे आपण बघतोय हा. ते पहिले ग्रस्त आहेत ते फिरोज दाबरी आहेत हो. की ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा माउथ ऑर्गन वाजवलं. हम्म. दुसरे जे ग्रस्त आहेत त्यांचं नाव आहे मिलन गुप्ता. ओके. तर आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये जितकी गाणी आपण ऐकतो की ज्याच्यात माउथ ऑर्गनचा वापर केला गेलेला आहे हो. त्यातली मेजॉरिटी गाणी ही मिलन गुप्तांनी वाजवलेली आहे. इतर वादकही होते पण मिलन गुप्तांनी जास्तीत जास्त गाणी वाजवलेली आहे. ओके. आणि ते हार्मोनिका गुरु म्हणून समजले जातात सगळे जे फॉलोअर्स त्यांचे आहेत ते. वा. आणि तिसरे जे ग्रस्त आहेत हा, हा, हा. त्यांचं नाव आहे मदन कुमार शर्मा.
तर मदन कुमार शर्मा हे अत्यंत पॉप्युलर भारतभर आहेत त्यांच्या माउथ ऑर्गन वादनामुळे. आणि HMV कंपनीचे ते पहिले स्टार आहेत. म्हणजे HMV कंपनीने त्यांना घेऊन माउथ ऑर्गनच्या पुष्कळ रेकॉर्ड्स पब्लिश केलेल्या होत्या. ते असे आमचे मदन कुमार आमच्या क्लबचे मेंबर आहेत. अरे वा, ते आहेत आता. हो आहेत. हो. आहेत. आणि आमच्या कार्यक्रमाला येतात सगळे. अरे वा. आणि खाली जे दिसत आहेत तुम्हाला तर ते डावीकडचे भानुगुप्ता आहेत, हा. जे RD बर्मन कडे वाजवायचे. बरं. प्रायमरीली गिटारिस्ट आहेत, पण माउथ ऑर्गन सुद्धा ते उत्तम वाजवतात. ओके. तर भानुगुप्ता आमच्या क्लबचे चांगले सपोर्टर होते. हो. आणि त्यांच्या बरोबर दिसतोय तो मी आहे. हो. तर त्यावेळेला थोडे जास्त केस होते डोक्यावर. तर असं हे सगळे प्रसिद्ध Correct, माउथ ऑर्गन वादक आहे. Yeah. आणि दुसरं त्या गाण्याचं तुला मी वैशिष्ट्य असं सांगतो की 1947 सालचं ते गाणं आहे. आणि त्यातलं जर एंड तू बघितलास तर त्याचे शब्द आहेत की खिलाऊ मुर्गी के अंडे अंडे. बरोबर. हो. ते आता NECC जी आहे, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी, संडे हो या मंडे, त्यांची सिग्नेचर ट्यून आहे. बरोबर आहे. म्हणजे आता इतकी वर्ष झाली तरी ते गाणं ताजं तवा नाही अजून कधी तुम्ही ऐकलं तर तुम्हाला नाचच करावा असा वाटतो. दुसरी गोष्ट अशी आहे की माउथ ऑर्गन पहिल्यांदा वापरला गेलाच या वाद्यामध्ये, पण या वाद्यामध्ये श्रीरामचंद्रांनी पहिल्यांदा रॉक अँड रोल रिदम इंट्रोड्यूस केला. हो. रॉक अँड रोल या रिदमवर आलेलं हे गाणं होतं. करेक्ट. आणि त्यांची आणि अनिल विश्वासांना ते संगीतकार होते, त्यांना ते गुरुस्थानी मानायचे. आणि हे गाणं जेव्हा त्यांनी इंडिपेंडेंटली कंपोज केलं तेव्हा ते अनिलदांना ऐकवलं. तर अनिलदांची ख्याती चांगल्या मेलडी, चांगल्या चाली बरोबर देणं असं त्यांचं सगळीकडे ओळख, त्यांची ख्याती होती सगळीकडची. तर मग ते श्रीरामचंद्रांच्यावर रागवले की म्हणले अरे मी इतक्या चांगल्या चाली देतो आणि हे वाह्यात गाणं तू काय केलेस, म्हणून ते श्रीरामचंद्रांच्यावर त्यावेळेला रागवलेले होते. आणि श्रीरामचंद्र म्हणले की दादा मला माझी ओळख एस्टॅब्लिश करायलाच पाहिजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. तर म्हणून मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून मी हे गाणं केलं. आणि मग ती गाणं हिस्ट्रीच झाली. प्रसिद्ध झाली. हो. असं ते गाणं मला वाटतं आपण बघूया पुढचं की जे असंच त्यावेळी त्याच्यानंतर अनेक संगीतकारांनी वापर केला. त्याच्यामध्ये नौशाद होते. नौशादींचं गाणं खूप येस पॉप्युलर आहे, खूप छान गाणं आहे ते. गोड चेहऱ्याची मुलगी कोण आहे यातली ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस कोण आहेत सांगू शकाल वहिनी, तुम्ही सांगू शकाल? बेबी तबस्सुम आहे. बेबी तबस्सुम आहे. ही छोटी मुलगी आहे ती बेबी तबस्सुम आहे. आणि तिच्या मागे घोड्यावर बसलाय तो कोण आहे नंदू? तुम्हाला काय कल्पना नाही. आपला बलराज साहनी. बलराज साहनीचा मुलगा आहे तो, परीक्षित साहनी आहे. तर त्या दोघांनी ते चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलंय. मग पुढे मोठे होतात मला खात्री आहे की हे पर्टिक्युलरली गाणं म्हणजे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या इतक्या जुन्या स्मृती जागृत झाल्याची ते फार गब्दल गाणं आणि टापांची आवाज वगैरे या दृष्टीने ते खूपच छान हे झालेलं आहे. तर याच्यानंतर जे गाणं की ज्याच्यामुळे माउथ ऑर्गन खरोखरच पॉप्युलर झाला, मला तेच विचारायचं असं होतं की
एखाद्या चित्रपटात संगीत द्यायचं तर कोणतं वाद्य वापरतं ते संगीतकार ठरवतो, संगीतकार बरोबर आहे? तर असे कोणते संगीतकार की त्यांनी या वाद्याचा वापर खूप केला? मग माझ्या अंदाने बहुतेक सगळ्यांनी केला. म्हणजे मदन मोहननी केला, नौशादनी केला, हेमंत कुमारनी केला, नय्यरांनी केला, पुष्कळ लोकांनी, आर डी बर्मननी केला, एस डी हो. बर्मननी केला, बप्पी लाहिरीनी केला. बहुतेक संगीतकारांनी. सगळ्यांनी केलं. श्रीरामचंद्रनी जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये आणला तेव्हापासून ते इन्स्ट्रुमेंट पॉप्युलरच होऊन गेलं जवळजवळ 50 एक वर्ष. हो. म्हणजे 90 सालापर्यंत आपल्याला मोतरगण ऐकू येतो चित्रपट संगीतामध्ये. पण त्यातला उत्तम वापर जो सगळ्यात केला माझ्या दृष्टीने. मग हे जेवढे संगीतकार आहे त्यांची मोठं पण गाणी बघूया वन बाय वन. हो, म्हणजे लगेचच कळेल कोणी कोणी त्याच्यावर विचारलेलं आपल्याला. है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बम्बे मेरी जान। हा हा हो ही हा हा। है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बम्बे मेरी जान। कहीं बिल्डिंग कहीं ट्राम में, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल। कहीं बिल्डिंग कहीं ट्राम में, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल। इंसान का नहीं कहीं नामो निशान, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। दिल मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। वा, ही गाणी खरं सांगतो ना आपल्या वेळेवर अशी थांबवायला लागतात, पण ही गाणी अशी हो. आहे की अरे ऐकायलाच पाहिजे. सर्वांना ऐकायला अगदी, पाहिजे, त्याशिवाय अगदी. समाधान होत नाही. आता पुढलं वा. सामने कॉलोनी आए दिन बहार के, झूमते नजारे झूमे रंगदार के। नदी किनारे कोयल पुकारे, छाया जमाना गाओ गीत प्यार के। सामने कॉलोनी आए दिन बहार के, झूमते नजारे झूमे रंगदार के। नदी किनारे कोयल पुकारे, छाया जमाना गाओ गीत प्यार के। झूमके पवन देखो चले चले, प्यार के नशे में खिली खली खली। झूमके पवन देखो चले चले, प्यार के नशे में खिली खली खली। फूलों के दर पे ये भंवरा पुकारे, फूलों के दर पे ये भंवरा पुकारे, आए दीवाने तेरे इंतजार पे। सामने कॉलोनी आए दिन बहार के, झूमते नजारे झूमे रंगदार के। नदी किनारे कोयल पुकार। वा. तर या सिनेमाचं एकही राष्ट्र सिनेमातलं गाणं आहे. त्याचं संगीत हेमंत कुमारने केलं होतं आणि मौताकर मिलन गुप्तांनी वाजवलं. आता ते तिथे पुढे खूपच प्रसिद्ध
ओके. आता हे गाणं आपण बघितलं नंतर, तर या गाण्याचं महत्व असं आहे की हे मौतोर्गनचं एबीसीचं गाणं आहे. म्हणजे प्रत्येकाची मौतोर्गन वाजवायची सुरुवात ही या गाण्यापासून. हो, अगदी बरोबर. हे मौतोर्गन मला वाजवायला कधी यायला लागला, तर हाय आपला दिल तो आवारा वाजवायला यायला लागला की मला मौतोर्गन वाजवायला अशी समजूत आहे. दुसरं याचं महत्व असं आहे की या सिनेमाला संगीत एस डी बर्मनचं आहे, पण हा मौतोर्गन वाजवलाय आर डी बर्मन. हो, स्वतः आर डी बर्मन. स्वतः आर डी बर्मन हा मौतोर्गन वाजवलेला आहे. आणि मौतोर्गन वाजवण्याचा ट्रेंड जो इथपर्यंत होता, याच्यापूर्वी जो होता, तो सगळा आर डी बर्मननी बदलून टाकला त्या रेव्होल्युशनरी प्लेइंग मध्ये. तर तो प्लेइंग मध्ये फरक काय मी थोडक्यात तुला सांगतो की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जी प्रायमरीली असतात ती दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक कॅटेगरी आहे त्याला मोनोफोनिक इन्स्ट्रुमेंट, मोनोफोनिक इन्स्ट्रुमेंट म्हणतात. त्याच्यातनं एका वेळेला एकच सुरू असते. आणि दुसरी जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती पॉलिफोनिक असतात. त्याच्यामध्ये एका वेळेला अनेक सुरू असतात. म्हणजे फ्लूट मध्ये एका वेळेला एकच सुरू होते, पण अकॉर्डियनवर किंवा कीबोर्ड इन्स्ट्रुमेंटवर अनेक सूर एका वेळेला वाजवू शकतात. तसं मौतोर्गन हे पॉलिफोनिक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि आर डी बर्मनचा असा विश्वास होता की पॉलिफोनिक इन्स्ट्रुमेंट मध्ये पॉलिफोनिकचा वापर व्हायला पाहिजे. आधी काय करायचे की आधीचे सगळे जे वादक होते ते सिंगल नोट्स वाजवायचे. तर परत आर डी बर्मनने एक्झॅक्टली काय फरक केला, तर हे जर गाणं आपण आधीच्या लोकांच्या पद्धतीने जर हे वाजवलं तर हा जो मौतोर्गनचा पीस आहे तो कसा वाजेल बर, आणि आरडीने तो कसा वाजवला. अरे वा, ते मी थोडक्यात सांगतो मला. तर हा ट्रॅडिशनल जी मेथड आहे मौतोर्गन वाजवायची, ज्याला आम्ही पकरिंग मेथड म्हणतो किंवा व्हिसलिंग टेक्निक म्हणतो, ती टेक्निक पूर्वी सगळं वापरलं जायचं. पण आरडीने त्याच्यामध्ये माउथऑर्गनच्या पॉलिफोनीचा उपयोग करून हा जो पर्टिक्युलर पीस जो वाजलेला त्याच्यामध्ये बदल घडवला आणि त्याचा ऐकण्यामध्ये प्रचंड फरक पडतो. तर हेच मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे वाजून दाखवतो. क्या बात आहे. हा एवढा ऐकण्यामध्ये फरक पडतो. बरोबर. आणि हे सगळे जे नंतरचे बदल आहेत हे आर बर्मनने आणले, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया, वेळेला बोलूया. पण इथे ते सांगणं उचित होतं. आपण एक बघतोय पुढून एक संगीतकारांनी कसा वापर केला तो, आणि विशेषतः देवांची त्या ह्याच्यात सिनेमात खूप हे झालेलं. तर आता आपण पुढचे एक हे आहे हे सुद्धा आर डी बर्मन आणि किती आर्टिस्टिकली त्यांनी वाजवले. ज्या माणसाला मौतोर्गन या वाद्याची परिपूर्ण माहिती आहे तोच अशा प्रकारे वाजवू शकतो. काय आहे की अनेक हिरोईन वाढले, पण मी तुझ्या पूर्वी एका टीव्ही असं पाहिलं होतं की ते मौतोर्गन हे एका सिनेमात 2 हिरो आहेत, पण तिसरा हिरो म्हणजे मौतोर्गन आहे. तो कुस्ती नावाचा एक सिनेमा होता, त्याला म्युझिक होतं लक्ष्मीकांत प्यारेलालचं. ओके. आणि प्यारेलाल हा प्रगल्भ बुद्धीचा माणूस आहे, संगीतामधला खूप जाणकार माणूस आहे. आणि त्याची जेव्हा स्टोरी ताराचंद बडजांनी त्यांना एक्सप्लेन केली तर त्यावेळेला त्यांनी ते मौतोर्गन हे वाद्य त्या सिनेमामध्ये घ्यायचं, ते 2 जे मित्र आहेत त्या एकाच्या हातात मौतोर्गन वाद्य घ्यायचं असं त्यांचं ठरलं. तर त्यावेळेला प्यारेलालच्या समोर फक्त एकच माणूस आला, तो म्हणजे आर डी बर्मन. हा, की या वाद्याला जर या सिनेमाच्या थीम मध्ये न्याय द्यायचा असला तर तो आर डी बर्मनच देऊ शकेल. कारण असं आहे की या सिनेमामध्ये सबंध पिक्चरभर
हे वाद्य बॅकग्राऊंडला किंवा गाण्यामध्ये वाचले आहे. हो इतर ठिकाणी आपण बघतो की काही फक्त ठराविक लेन्थचा पीस बरोबर. हा फक्त त्या मौतर्गनवर वाचतो, या बाकी त्याला फारशी जागा नसते. हो 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 पण या सिनेमामध्ये थ्रू आउट पिक्चर बघूया आपण. बॅकग्राऊंडला निश्चित. किंवा गाण्यामध्ये मौतर्गन वाजलाच आहे. त्यामुळे त्या दोन मित्रांच्या बरोबर मौतर्गन या सिनेमातला तिसरा हिरो आहे अरे वा असं क्या मला बात म्हणणं आहे. आहे. जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह, जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह, जिसने सब को रचा अपने ही रूप से, उसकी पहचान हूँ मैं तुम्हारी तरह, जाने वालों जरा. इस अनोखे जगत की मैं तकदीर हूँ, इस अनोखे जगत. म्हणजे ही 2-3 गाणी आता जी बाह्य आपण पाहिलं का? ही सगळी गाणी संबंध ऐकायला पाहिजेत खरं. हा. पण टाइमच्या कंस्ट्रेंटमुळे अगदी, अगदी. आय एम सॉरी ऑल ऑफ यू रोटेरियन्स. या, या. नाही मला असं वाटतं की आताच थोडीशी कल्पना द्यावी की कदाचित हा प्रोग्राम लांबेल, कारण हे गोष्टीचं नीट रसग्रहण केल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही पुढे. आणि मला असं वाटतं की आर्यनचं एक पुन्हा आणखी एक गाणं आहे की ज्यात जे अलीकडल्या काळातलं आहे त्यात सुद्धा हे आहे म्हणजे सपनुकी राणीचं पंचम त्यांनी गेले वापर केला आहे. तर त्यांच्याबद्दल आपण अलीबद्दल बोलतोय. ही एक मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया आ तू चलिया. हे आता हे हा सुद्धा अगदी बरोबर चौघ. हो हो तुमचं आवडीचं आपण दोन सगळे आता पाहिली. आणि मग आता असं झालं की संगीतकारांनी ह्याचा वापर केला आणि नंतर अनेक सिनेमांमध्ये खूप अभिनेत्यांनी अभिनय करताना म्हणून बहुत केलेला आहे. खूप केलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की देवानंद सुद्धा आपण मगाशी देवानंदचे काही पाहिले. अमिताभ बच्चनचं हे आहे. अमिताभ बच्चननी आता गाजलेला शोले सिनेमात आहे तर त्याची झलक बघूया.
पुण्याची. आणि ते त्याच्या पुढे येणार आहे ना तिथे मग. करेक्ट आहे. मी असं एक म्हणलो होतो मगाशी तू सांगितलंस की हे वाद्य हलवून असं वाजवायला लागतं हो. आणि मग मी म्हणजे 26-28 माणूस आहे की तो सरळ उभा राहतच नाही. तो नाही. स्वतःच काय करतो तर हे माणूस आपण त्याला फार सूट होतं. हो. त्यामुळे हे गाणं आपण निवडलेलं आहे. तर हे गाणं जरूर त्याला बघूया. शम्मी कपूरला ओपिनियर उचलकूद नायक म्हणायचे. हो. तो कधी स्थिर उभा राहिलेला कुठल्याही सिनेमात दिसत नाही. Correct. सारखं त्याचं काहीतरी उड्या मारत हे चालू Correct, असतं. correct, correct. आणि त्याच पद्धतीने त्यांनी याच्यात वाजवलं आहे. फार गाजलेलं आहे. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. एक से एक हंसी चेहरे हैं. आणखी हे म्युझिक ओपिनियरच आहे. बरं. मी जितकी माउथ ऑर्गन ओरिएंटेड गाणी ऐकली हा. त्याच्यात सगळ्यात चांगली गाणी ओपिनियरांचीच आहेत. आर डी बर्मन चांगला प्लेअर असून सुद्धा हा. आणि त्यांनी अनेक गाण्यांच्या मध्ये स्वतःच्या संगीत रचनेमध्ये सुद्धा वाजवलेलं असतं. दह्यारांच्याकडे जो माउथ ऑर्गन वाजलाय अनेक गाण्यांच्या मध्ये तो खरोखरच लाजवाब सुंदर आहे. या. आणि हा जो माउथ ऑर्गन आहे हा जेरी बोर्थविक हो. नावाचा एक पारशी होता मुंबईला. बरं. जेरी बोर्थविक हो. त्याचं नाव. त्यांनी हा माउथ ऑर्गन वाजवलेला आहे आणि तो वेस्टर्न स्टाईलने. अरे वा. ग्रेट. त्यामुळे असं आहे की दुसरं एक आहे धर्मेंद्र त्यांनीही काही गाणी वापरलेलं आहे. धर्मेंद्र एक वाजवतानाचं एक गाणं आहे. हा दोस्ती नावाचा दोस्त दोस्त नावाचा दोस्त नावाचा. हां. सांग याच्या बरोबर मी हा एक जोडीचा फोटो टाकला आहे. तो का टाकला आणि वरतीचं काय फोटो मी अशासाठी तुला घ्यायला सांगितला या प्रेझेंटेशन मध्ये की तो जो फोटो स्टील जो आहे धर्मेंद्रचा तो जर तुम्ही बघितला तर असा माउथ ऑर्गन वाजवणारा कुठलाही माणूस माउथ ऑर्गन असं धरतच नाही. माउथ ऑर्गन जो धरला जातो तो असा मध्ये धरला जातो. म्हणजे मी माउथ ऑर्गन तर माझं तोंड धरलं. बरोबर आहे. हे धरायचं कारण की इथे मध्ये जर तो धरला असा तर त्याचं वजन सगळीकडे बॅलन्स होतं. बरोबर. आणि तो हलवताना आपल्याला हाताला फटीक घेऊन बरोबर आपल्याला एफर्टलेस त्याच्या मुवमेंट्स करता येतात. तेव्हा ही माउथ ऑर्गन धरायची अशी पद्धत आहे. आता धर्मेंद्र तो असा झाला असं वाजवत नाही. पुन्हा फोटो बघा तुम्ही.
अच्छा. तो फोटो जर तुम्ही बघितला तर असं कुणी वाजवत नाही. बरं. तर धर्मेंद्र बरोबर काही कार्यक्रम करायचा मला योग आला होता. त्याच्या कार्यक्रमात मी मावताळून वाजवलेला आहे. तर धर्मेंद्रला तुम्ही तो जो फोटो बघितला, धर्मेंद्रचा माझा फोटो बघितला, तर धर्मेंद्रला मी हा प्रश्न केला होता की अरे बाबा तू हा मावताळून असा का वाजवतोयस आणि असा का धरलास या सिनेमामध्ये. तर असं म्हटलं कुणी वाजवत नाही. तर त्यांनी मला उत्तर दिलं की देखो नंदू भाई, मैं फिल्म का हीरो हूँ और मेरा मुखड़ा तो दिखना चाहिए पब्लिक को. तो अगर मैं ऐसे पकड़ूंगा तो मुंह ढक जाएगा, मैं लोगों को दिखूंगा नहीं. मैं हीरो हूँ करके ऐसे पकड़ा. हे कसं एक्सप्लेनेशन होतं. अगदी अगदी काय विचार हेच नाहीये. ठीक आहे. आता मला असं होतंय, आपण जवळ आतापर्यंत अर्धा पाऊण तास सगळी जी काही माउथ ऑर्गनची गाडी पाहिली ही सगळी उलट्या चालीची, रोमॅन्टिक, आनंद देणारी अशी आहे. परंतु नाही, आपण मध्ये बोलू नंतर. परंतु या मधोगण अतिशय करून आणि असे हृदयाला स्पर्श करणारे असे सूर सुद्धा काढलेले आहेत. आणि ती ट्यून म्हणजे अजरामर झालेली आहे, रसिकांच्या मनात चोरली गेलेली आहे. मी सांगत नाही मुद्दाम, पण ती आपण बघूया. कारण ही मधोगणवरचीच हे आहे. मला तर वाटेल खरं नाही ही इथे बघू आपण, पण ही तू सुद्धा प्रयत्न ऐकलेली आहे. सुंदर व्यवस्थित. आता याच सिनेमात मी जे मगाशी बोलत होतो की ट्यून याच सिनेमा इथे किती आनंदासाठी वापरलेलं आहे. आणि आता या सिनेमात काय सुंदर आहे, अगदी काय अजावर झालेली जी आहे. अगदी सुरेख. आपण आता हे सगळं हिंदी सिनेमाबद्दल म्हणलं, त्याला असं वाटायला थोडस मला या ट्यून बद्दल सांगायला आवडेल की संगीत जरी आर डी बर्मनचं होतं तरी ही मावताळूनची ट्यून भानुगुप्तांनी वाजवली. या आरडीकडे नॉर्मली गिटार वाजवली, पण ही पर्टिक्युलर ट्यून भानुगुप्तांनी वाजवलेली, त्यांचा फोटो मगाशी आपण बघितला. आणि दुसरी गोष्ट अशी की या सिनेमामध्ये साधारण एक थीम ट्यून असल्यासारखीच आहे. अनेक वेळेला या सिनेमामध्ये वेगवेगळ्या वेळेला वापरलेली आहे, पण प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हेरिएशन, सटल चेंजेस आहेत. त्याच्यामुळे ती प्रत्येक वेळेला ऐकली की जरा वेगळी वाटते. येस, जरा वेगळी. बरोबर आहे. आता तो फरक आरडीने कुठनं आणलाय तर दाखवतो मी तुला थोडंसं. हा एक प्रकार त्यांनी केलाय. आता एकाच लाईन मध्ये त्यांनी व्हेरिएशन आणले. ते कुठं आणलंय?
आधी आहे व्हेरिएशन, सटल चेंज. Absolutely. पुढे त्याच्यामध्ये एक रन आहे. हा एक ऑक्टेव्हचा रन आहे, एक सप्तकाचा रन आहे. तो खालच्या नी पासून वरच्या नी पर्यंत जातो. सगळ्या मधल्या नोट्स वगैरे. बरोबर आहे. नि सा रे ग म प ध नी, बरोबर. असं सगळं होतं. या त्याच्यात व्हेरिएशन त्यांनी काढलंय. दुसऱ्या वेळेला कुठे वाजलेलं आहे याच्याऐवजी ह्याच्यावेळी मधले सूर काढून टाकली. नी सारे ग म पद नी वाजायचं तर नी पासून नी पर्यंत जम घेतली त्यांनी. बरोबर. आणि आता जे आपण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी स्लर घेतली सगळी. म्हणजे ते आता नी टू नी याच्यामध्ये जो खेळलेला आहे जिनियसच करू शकतो. अगदी अगदी खरी गोष्ट. आपण काय आता मला असं घ्यायला पाहिजे की हे सगळं मला तसं आपण बघतो, सगळी हिंदी गाणी बघतोय. त्यामुळे असा प्रश्न आहे याच्यावर अर्थात कुठल्याही भाषेत वाजायला पाहिजे ना. तर मराठीत वगैरे की आपण बरेचशा मराठी सगळं याला भाषेचं किंवा जॉनरचं असं काही बंधन नाही. कारण हे मौतरगण हे परिपूर्ण वाद्य आहे. तर त्याच्यात संगीतामध्ये असलेले 12च्या 12 सूर सगळे बघतात. प्रायमरीतले 2 प्रकारचे माउथ ऑर्गन्स येतात. एक मी तुला दाखवलं आता, हा जो माउथ ऑर्गन आहे याला डायटॉनिक माउथ ऑर्गन म्हणतात. डायटॉनिक. तर हा एका विशिष्ट स्केल्स मध्ये तयार केलेला असतो. बरोबर. आणि त्या स्केल मध्ये असलेले 7 सूरच त्याच्यामध्ये असतो. सारेगम पद नि सा एवढे 7 सूर आहेत. संगीतात ऍक्च्युली 12 सूर आहेत. म्हणजे 5 काळ्या कीजवर येणार आहे आणि 7 पांढऱ्या कीजवर येणार, असे 12 सूर आहेत. पण डायटॉनिक माउथ ऑर्गनवर फक्त 7 सूर आहे. तर त्यामुळे या वाद्याचं थोडस लिमिटेशन आपल्याला आहे. त्याच्यात त्याच्या पलीकडे काही वाजणार नाही. परंतु रिक्वायरमेंट संगीताची म्हणजे सांकेतिक दृष्ट्या याला परिपूर्ण वाद्य मी म्हणणार नाही. कारण याच्यावर 5 जे सूर येतात ज्याला विकृत सूर आपल्याकडे बरोबर शार्प्स किंवा फ्लॅट्स येतात ते याच्यामध्ये ते कव्हर होत नाही. आणि दुसरं जे वाद्य येतं ते क्रोमॅटिक इन्स्ट्रुमेंट येतात. हे या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. आणि याला तुम्ही इकडे बघितलं तर एक की आहे. तर ही की तुम्हाला दाबली की त्यातले तुम्हाला कोमल सूर सगळे बरोबर. आणि याच्यामध्ये जिथे आपल्याला तिथे 7च किंवा 8 सूर म्हणजे ऑक्टेव्ह नोट धरली तर 8 सूर, सारेगमपद नि सा म्हणजे 8 झाले. तर याच्यामध्ये त्या स्पॅन मध्ये आपल्याला संगीतातले 13चे 13 सूर सगळे 13चे 13 सूर. त्यामुळे हे वाद्य तसं परिपूर्ण आहे. पण या वाद्याचा इव्हेंच्युअली जाऊन तुम्हाला या वाद्याचाच वापर करायला लागतो. करेक्ट. आपण याच्यावरती मराठीचं एखादं तू ऐकून दाखवू शकशील? हो, मराठीचं एखादं वाटते. आता आपल्याला पुन्हा वेळेच्यामुळे आपल्याला एकदा बघून याला कुठलंही लिमिटेशन नाहीये भाषेचं किंवा जॉनरचं किंवा असं कुठलं. खरं सांगायचं तर नंदुला मला तसं असं वाटतं की समोर जर सगळे प्रेक्षक दिसले तर त्याला तर आणखीच हे होतं. व्हर्च्युअल की आपल्याला काही मर्यादा आहेत तर त्यामुळे तर मराठी काय आवडतं
वाजवा तुम्ही. Fantastic. एकदा ते 12च्या 12 सूर तुम्हाला मिळाले Correct, की ते correct. कुठलाच बरोबर बदल आहे काही नाही. बरोबर आहे. बदलतं ती भाषा बदलते गाण्याची. सूर तेच राहतात सूर तेच संगीतामध्ये. राहतात. कुठलंही वाद्य तुम्ही घेतलं बरोबर. सुरांच्या मध्ये काही फरक नाही. Correct. पण गाणं म्हणजे लिरिक कुठल्या भाषेत लिहिलं असेल त्याप्रमाणे त्या नाही. भाषेचं ते गाणं असं म्हणतात. बरोबर आहे. थोडक्यात ते लिरिक संगीताला एक भाषा देतं. हो. म्हणून त्याला आपण मराठी गाणं म्हणतो, हिंदी गाणं म्हणतो, इंग्लिश बरोबर. गाणं म्हणतो, कर्नाटक गाणं म्हणतो. म्युझिक इज म्युझिक. करेक्ट आहे. तुमचं ते डिपार्टेड ते गाणं पण हा तेही आहे. नंतर ते टिकटिक वाजवते डोक्यात हो. आमच्याकडची पोरं सगळी गाणी हो हो हो. सगळी गाणी वाजवा की. काय वाजवून बरं का? लहान मुलांचं वा. मस्त आहे ना. नर्सरी राईम्स वाजवा तुम्ही. खरंच आणखी आहे काही अगदी वाजवा. अगदी म्हणजे हेच आहे. म्हणजे परिपूर्ण वाद्य आहे. आता हा जो मावतोर्गन आहे हा 16 होलचा हा सगळ्यात मोठा मावतोर्गन आहे. याच्यावर मोठे मावतोर्गन येत नाही. हा. तर हा एका कीबोर्ड एवढा आहे. हो. कीबोर्ड करू शकेल ती प्रत्येक गोष्ट हे इन्स्ट्रुमेंट करू शकतात या साईजला. हम्म. आणि खिशात ठेवून खिशात ठेवून. खरंच मी म्हणूनच त्याच्यापणाचं हे करतोय. मग आता असं प्रश्न आहे हे वाद्य मुळात आलं युरोपात म्हणजे जर्मनीत आलेलं आहे. त्यामुळे ती इंग्लिश किंवा जर्मन गाणी अशी त्यांची याच्यावरती खूपच छान वाजली असते. पण मला एखादं इंग्लिश गाणं पण बघायचं काय. इंग्लिश गाणं बघूया. हा. आता थोडेसे मी प्रयोग करत होतो मावतोर्गनच्या बाबतीत. थोडा विक्षिप्त स्वभावाचा असल्यामुळे एक्सपेरिमेंटेशन मी करत असतो याच्यामध्ये. तर एक मावथॉर्गन बँड तयार करणं असं माझं एक अम्बिशन आहे की ज्याच्यामध्ये सगळे पार्ट्स आहेत ते मावथॉर्गनवरच असतील. त्याच्यात बाकी कुठला वाद्याचा गिटारचे कॉर्ड्स वगैरे सगळं आम्ही मावथॉर्गनवर वाजवतो. वेगवेगळ्या प्रकारचे मावथॉर्गन्स येतात. तर त्याचा उपयोग करून हे करायचा असं त्यातला एक प्रयत्न आम्ही ते ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय मधलं जे थीम म्युझिक आहे कर्नल बोगी म्हणतात त्याला. तर त्या गाण्यामध्ये आम्ही तिघांनी मावथॉर्गन वाजवलेला आहे आणि त्या ट्यूनचं लेअरिंग केलेलं आहे. तर एका लेअरला ही मेन थीम वाजते. एका लेअरला त्यातला ब्रासचा जो ओरिजिनल पार्ट आहे तो खालच्या ऑक्टेव्ह मध्ये वाजतो आणि एका लेवलला ते डुएट मध्ये वाजतं. तर तो प्रयोग आम्ही केला होता काही वर्षापूर्वी. ऐकूया आपण. ब्रिज ऑन द रिव्हर काय गाजलेला पिक्चर आहे. हो. प्रचंड गाजलेला पिक्चर आहे.
हा. तर हा एक आम्ही वेस्टर्नचा प्रयोग केला हा. होता. वेस्टर्न मग मी म्हटलं तसं की त्याला जॉनरचं काही नाही. आता आम्ही एक माउथ ऑर्गन बुगी नावाचा एक प्रकार होतो. बुगी हा माउथ ऑर्गन थोडासा तुला सरळ दाखवतो. वेस्टर्नच आहे. या प्रकारचे बुगीज आम्ही वाजवतो. नंतर पॉप्युलर ट्यून्स ज्या फोक म्युझिक मध्ये वगैरे सगळ्या आल्या तिथे मग आम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये इफेक्ट्स आणतो. म्हणजे आता तू वेस्टर्नचा विषय काढला करतो. आता हा इफेक्ट म्हणजे जे आरडीनी सांगितलं की हे पॉलिफॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे ते तसंच वाजलं. तसंच झालं पाहिजे. एकदम त्याच्या जे शब्दाने वाद्य आहे तसं त्याप्रमाणे वाजलं पाहिजे. बरोबर तर सुरुवातीला मी नॉर्मल प्रॅक्टिसने वाजवलं, नंतर पॉलिफॉनिक. बरोबर. त्यामुळे तो फरक तुम्हाला ऐकण्यातला कळला असेल की काय रिच कसं होतं. मला तर असं वाटलं हे परिपूर्ण वाद्य म्हणल्यानंतर मला तर असं वाटतं की याच्यावर शास्त्रीय संगीत सुद्धा तिकडे आमची वाटचाल चालूच आहे. काय सांगतो तिकडे आमची शास्त्रीय संगीताच्या दृष्टीनेच आमची वाटचाल सध्या चालू आहे. आणि ती मुवमेंट ऑल इंडिया लेव्हलला आहे. बरं. इथेच मर्यादित नाही. तर बेंगलोरला आमचा एक कलिग आहे, त्याचं नाव साई तेजस चंद्रशेखर म्हणून आहे. बरं. तर तो कर्नाटक म्युझिक मध्ये सगळ्या आणि बारीक बारीक मुलं, बारीक बारीक मुली त्याच्यामध्ये फार उत्तम वाजवून दाखवतात. ते साईची मी एक क्लिप आणलेली आहे. बरं. म्हणता हे परिपूर्ण वाद्य नाही. अगदी
हे तर शास्त्रीय झालं आणि हे कराटे संगीत आहे. म्हणजे साहजिकच उत्तर हिंदुस्थानी सुद्धा हो, उत्तर याच्यावर हिंदुस्थानी आहे. माझा एक विद्यार्थी आहे सुनील पाटील म्हणून. बर. तो सगळा मौथोगन माझ्याकडे शिकलाय. हा. तो आता क्लासिकल कडे वळलेला आहे. क्लासिकलची तो प्रॅक्टिस करतो. त्याची एक छोटी क्लिप आपण बघूया. ओके. यमन वाजवायची. मला असं वाटतंय तुम्ही मैत्री का जोडणार? आमची ती अम्बिशनच आहे. सबंध भारतभर एक 3-4 क्लब आमचे आता सबंध भारतामध्ये प्रत्येक मेजर सिटीमध्ये क्लब आहे. तेच बोलणार आहे मी. हो. तर 3-4 क्लबचे जे गुरु आहेत, हो, हो. तर हे गुरु आता क्लासिकल म्युझिककडे वळलेले आहेत. बरं. आमची अम्बिशन अशी आहे की 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षांनी सवाई गंधर्वमध्ये मौथोगन वाजला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात ही आमची अम्बिशन आहे. निश्चितपणे. आणि त्या दृष्टीने जोरदार तयारी आमची चालू आहे. आणि गायडेड एफर्ट्स आम्ही गायकांच्याकडनंच घेतो. हो. कारण मौथोगन वाचताना तो गायकी अंगाने वाजतो. बरोबर. ते प्रयत्न चालू आहेत. वा वा वा. खूप जण आहेत. आता फक्त आपण शेवटाकडे येत चाललोय मित्र. सुरुवातीला ओळख देताना जे सांगितलं होतं बेलवलकरांनी याच्यात विशेष संशोधन करून आणि ज्या लोकांनी संशोधन करून ज्यांना श्वसनाचे काही विकार आहेत अस्थमाच्या सारखे त्यांच्यासाठी हे वाद्य एक गुणकारी आहे. त्याच्यावर त्यांनी थेरपी बोलणे. तर त्याच्याबद्दल जरा सांग. कोणी हे केले सगळं हे थोडी माहिती मी त्याच्याबद्दल देतो. पण त्याच्यापूर्वी ज्या ऍन्स म्हणजे रोटरीच्या ज्या ऍन्स इथे बसलेल्या आहेत किंवा हे जे कार्यक्रम बघतायत या सगळ्यांना माझी विनंती आहे की वाद्य वाजवणं ही पुरुषांची मक्तेदारी नाहीये. ते बायकांनाही तेवढ्याच चांगल्या प्रकारे वाजवता येतं आणि त्या वाजवू शकतात. आणि ते हेल्थ इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे या बाबतीत निदान मौथोगनच्या बाबतीत कुणी मागे राहू नये. हे आता या मुलीने किती सुंदर वाजवलं बघा तुम्ही. किती लहान आहे मुली. आणि हे तुम्हालाही वाजवता येण्यासारखं आहे. हॉबी म्हणून इथे चांगलं असतं. श्वसनासाठी म्हणजे काय ते नेमकं होतं. पण आता आम्ही ऑल इंडिया बेसिसला एक लेडीज ग्रुप वेगळा केलेला आहे. ओके. मौथोगन वाजवणाऱ्या लेडीज जे आमच्या सभासद आहेत त्यांचं एक कलेक्टिव्हली सादर केलेलं गाणं तुम्ही आपण ह्याच्यात मला असं पाहिजे की हे जे श्वसनासाठी याचा कसं उपयोग होतो. म्हणजे आपण श्वसनासाठी काय आहे आता मी तुला पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे की हे एकच वाद्य जगामध्ये असं आहे की जे फुंकूनही वाजतं आणि श्वास आत घेऊनही वाजतं. दोन्ही कडनं वाजतं. फुंकण्याला आम्ही ब्लो म्हणतो आणि श्वास जेव्हा घेऊन आम्ही आत घेऊन वाजवतो तेव्हा आम्ही ड्रॉप. तर हे एकच वाद्य आहे. बाकीची सगळी जी फुंकेवर चालणारी वाद्य आहे ती फुंक वाद्य आहे. म्हणजे तू ट्रम्पेट घे, सॅक्सोफोन घे, क्लॅरिनेट घे, फ्लूट घे, ही सगळी फुंक वाद्य फुंकूनच वाजतात. त्यामुळे तिथे काय होतं की किती माणूस त्याच्या कपॅसिटी प्रमाणे एक किती वेळेला फुंकू शकतो. कुठेतरी त्याला श्वास घ्यायला बरोबर. त्यामुळं जेव्हा अशा इन्स्ट्रुमेंटसाठी संगीत कंपोज केलं जातं तेव्हा त्या वादकांना ब्रीदिंग स्पेसेस ज्याला श्वास घ्यायला जागा ही त्या संगीतकाराला प्रोव्हाइड करावी. ओके. कुठेतरी श्वास घ्यायला पाहिजे. गायकाला सुद्धा गायक उश्वासच गातो तर ते कुठेतरी मौथोगनला ते लिमिटेशन. कारण अर्धे सूर जे मौथोगन सारेगम पदनिसा जर बघितलं तर साग पसा हे सूर फुंकून वाजतात आणि रेमधनी हे सूर श्वासात घेऊन वाजतात. त्यामुळे मौथोगन जेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा तुमचं श्वसनच चालू असतं. त्या श्वसनामध्ये फरक असा असतो की डे टू डे लाईफ मध्ये आपण जेव्हा श्वसन करतो तेव्हा ते शरीराला ऑक्सिजन मिळावं हा त्याचा हेतू असतो आणि आपण त्याच्याबद्दल कॉन्शियसही नसतो. सहजगत्या ते होत असते. बरोबर. पण तोच श्वास तुम्ही जेव्हा मौथोगन वाजवता तेव्हा ती रीड वाजवण्यासाठी तुम्हाला त्या श्वासाचा उपयोग करावा लागतो. आता उदाहरण द्यायचं असतं तर बर्थडे कॅन्डल आपण दिसवतो त्यावेळेला तो श्वास आहे पण त्याचा आपण कन्व्हर्शन फुंकेमध्ये करतो
आणि ती खूप पॉवरफुल असल्याशिवाय ती कॅन्डल दिसत नाही, नाहीतर वाद नुसती फ्लिकर होत राहील, दिसणार नाही. ते बेसिकली याच्यामध्ये असतं की श्वास आत घेऊन वाजणारे सूर आणि श्वास सोडून वाजणारे सूर, हे यांचा जो इनिशियल रेजिस्टन्स किंवा ज्याला इनर्शिया म्हणतो, हा इनर्शिया ओव्हरकम करण्यासाठी श्वास एका पर्टिक्युलर प्रकारे करावा. बरोबर. की ज्याला आपण प्राणायाम मध्ये वगैरे जसं श्वास करतो तसा श्वास करावा. भस्त्रिका वगैरे म्हणजे संगीत भस्त्रिकाच आहे. कपालभाती आहे संगीत, कपालभाती आहे. Correct. रामदेव बाबा तुम्हाला म्युझिक देत नाही, माउथॉर्गन तुम्हाला म्युझिक सुद्धा देतो. बरोबर. हा यातला फरक आपण आहे. आता शेवटच्या ह्याच्याकडे येऊया. ते म्हणजे असं की लोक ज्या क्लबचा उल्लेख केला हा. आणि म्हणलास की स्त्रियांनी सुद्धा हे वाजवावं, हो. तर मग असं हे केलेलं स्त्रियांनी केलेलं म्हणजे त्यांना कार्यक्रम केलाय असं असं आमचं काय असतं की आमचं दरवर्षी म्हणजे 2012 सालापासून संबंध माउथॉर्गन ऑल इंडियाच्या माउथॉर्गन प्लेयर्सची दरवर्षी एक मीट होते, कॉन्फरन्स होते. हो बरं. हो. तर तिथे 200-300 लोक येतात त्या कॉन्फरन्सला. चांगले वाजवणारे भारतातले सगळे लोक तिकडे जमा होतात. ओके. आणि तिथे आम्ही परफॉर्मही करतो. त्याचा उद्देश असा असतो की जे नवोदित वादक आहेत त्यांना स्टेजवर जाऊन कसं परफॉर्म करावं, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट्स आहेत हे कळावं. Correct. त्यांना आम्ही गायडन्स देतो, ओके. त्यांना शिकवतो, बरं. वर्कशॉप्स घेतो त्याच्यामध्ये. अरे वा. या सगळ्या गोष्टी हे 2 दिवसाचं आमचं मीट असते, अरे वा. कॉन्फरन्स असते. ती 2 दिवसाची याचा संस्थापक तूच आहेस बहुतेक. नाही, संस्थापक वेगळे आहेत. बरं. तर तुझा इनिशिएटिव्ह खूप आहे. हा विषय सपोर्ट सगळ्यांना असतो. या, या. Correct. तर आता आम्ही गेले 2-3 वर्ष लेडीज ग्रुप त्यातनं वेगळा केला आणि सगळ्या लेडीज इंडिव्हिज्युअली वाजवतातच एक बरं. गाणं, पण सगळ्या लेडीज कलेक्टिव्हली सुद्धा गाणं प्रेझेंट हो, करतात. हो, हो, हो. त्यातला एक परफॉर्मन्स आपण आता बघूया. आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता यांनीच करूया. हो सांगा ना, यांनी करूया आपण. चालेल मग. वा 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 वा. कमाल सगळ्या आहे. लेडीजला माझं सांगणं आहे की हे वाद्य जरूर तुम्ही शिका. हम्म. शिकवण्याच्या फॅसिलिटीज आहेत माझ्याकडे सगळ्यांना. Correct. संध्या गोखले जर तुम्हाला नाव ऐकून मिळते असलं, अमोल पालेकरची बायको, ती सुद्धा माझ्याकडे शिकते सध्या. हो, हो. नंतर एक जर्मनच्या प्रोफेसर आहेत केळकर म्हणून, त्याही माझ्याकडे आता शिकतात. आमच्याकडल्या खूप उत्साही आहे. इव्हन आमचे रोटेरियन्स आहेत त्यांना तुम्हाला सॅलिकेला वयाचं कुठलंही बंधन नाही. ऑन दी अदर हँड वय झालं असेल तर तुम्ही हे शिकला तर खरं या उतार वयात शिकायचं हे वाद्य आहे. कारण आता मी त्या विषयावर फार बोलत नाही, पण काही मेडिकल माउथॉर्गन्स आम्ही याच्यासाठी डिझाईन केलेले आहेत की जे सीओपीडी कंडिशन ज्याला म्हणतात, परमनंट डिसऑर्डर्स ज्या आहेत आणि दमा वगैरे, तर याच्यावर ते थेरपी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे माउथॉर्गन्स डिझाईन केले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे तुमचं सगळं जे रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, हा सगळा क्लीन व्हायला मदत होते. सगळं तुमचं कंजेशन निघून जातं. असे 10-15 माउथॉर्गन्स मी दिलेले आहेत लोकांना. आणि त्यांचा नेब्युलायझरचा यूज हा 60% कमी झाला आहे. काही सायकलिस्ट आहेत तिथले जे 10 किलोमीटर गेले की थकायचे, आता ते एका दमाला 20-25 किलोमीटर जात आहे. तर तोच मेडिकल हात पाहिजे असं नाही. कुठलाही माउथॉर्गन हा तुमची श्वसन संस्था इम्प्रूव्ह करणाराच आहे, कारण दोन्ही बाजूनी तुम्हाला ते वाजवायला लागतं.
त्यामुळे अगदी मेडिकल आर्ट नाही तरी माउथ ऑर्गन वाजवायला सुरुवात करा असं मी नंदू. सगळ्यांना विनंती करेन. नंदू, आज तुझ्याकडे सगळं ऐकल्यानंतर तोच कुठेतरी म्हणले का तुझ्या निमित्ताने ज्या बऱ्याच क्लिप पाहिल्या तर त्यात तू म्हटलं होतं की एखाद्या माणसाने कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेतला की त्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही प्राप्त करणं. हो. त्याचे कष्ट कळले पाहिजे तर सर्व गोष्टी साध्य होतात. तू देशातल्या याच्यापैकी एक चॅम्पियन तुला म्हटलं होतं माणिक म्हणणारा चॅम्पियन त्यात परमेश्वराची कृपा आहे ती. तो अगदी सार्थ आहे. मी नेहमी लोकांना असं म्हणत असतो की परमेश्वराने मला खूप दुर्गुण दिलेत पण काही गुण दिलेत त्यातला हा एक आहे. नाही तर आता आमच्या सगळ्यांना पुन्हा तू इथं आज आला आम्हाला खूप छान माहिती दिली म्हणून सर्वांकडे तर आभार मानतोच परंतु तुला तुझ्या पुढल्या वाटचालीची शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. फार छान वाटलं. थँक्यू ऑल द पीपल फॉर बेअरिंग मी व्हेरी पेशंटली. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. आणि आता मी रिक्वेस्ट करतो शेखर की फॉर्मल व्होट ऑफ थँक्स. शेखर प्लीज गो. हा एक मिनिट. हा हॅलो, ऐकायला येते का? येतं. एक मिनिट. तुझा व्हिडिओ ऑन आहे का? हॅलो, व्हिडिओ ऑन नाहीये. हा आला का? आला. हा, खूपच छान प्रोग्राम झाला. अतिशय संगीतमय असा प्रोग्राम झाला. माउथ ऑर्गनच्या जन्मापासूनचा प्रवास बेलवलकर सरांनी फार सुंदर उलगडला. माउथ ऑर्गन वादनाचे बारकावे त्यांनी खूप सोपे करून दाखवले. माउथ ऑर्गन आणि इतर वाद्य यांची तुलना, त्याची शक्तिस्थळं, त्याचा मराठी हिंदी चित्रपटातला वापर याबद्दल त्यांनी खूप सखोल माहिती सांगितली. आणि मनोरंजक माहिती बरोबर माहितीपूर्ण स्लाइड्स, चित्रपटातल्या माउथ ऑर्गनवर बेतलेल्या गाण्यांच्या चित्रफिती, त्यामुळं त्याचं सादरीकरण नुसतं श्रवणीयच नाही तर अगदी प्रेक्षणीय सुद्धा झालं. अरे वा. आरडीनी जे माउथ ऑर्गनला हिंदी चित्रपटात एक वेगळं परिमाण दिलं, तो किस्सा ऐकणं हे फारच मस्त वाटलं. जुन्या श्रवणीय गाण्यांमुळे जुन्या जमान्याचा नॉस्टॅल्जिया म्हणजे आमच्या तरुण किंवा लहान वयातला नॉस्टॅल्जिया आमचा जागा झाला आणि मन अगदी भूतकाळात गेलं असं म्हटलं तर काही वावगा होणार नाही. प्रत्येक गाण्याबरोबर त्यातले बारकावे उलगडणारी त्यांची कॉमेंट्री तर फारच बहारदार झाली. माहितीचा खजिनाच त्यांनी आपल्यासमोर खोलला. वेगवेगळ्या प्रकारचे माउथ ऑर्गन यापासून ते सुगम संगीताकडून शास्त्रीय संगीताकडे होणारी त्यांची वाटचाल कशी चालू आहे हे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच सवाई गंधर्व कार्यक्रमामध्ये माउथ ऑर्गन म्हणजे ऐकण्याची इच्छा जागृत झाली. आपल्या क्लबतर्फे इतका सुंदर प्रोग्राम आलेला आहे तर मी नंदू बेलवलकर सरांचे आभार आपल्या क्लबतर्फे मानतो. त्याचप्रमाणे आनंदनी सुद्धा सरांशी अगदी छान संवाद साधला आणि अतिशय मार्मिक, माहितीपूर्ण आणि अगदी चपखल प्रश्न विचारले आणि हा 1.5 तासाच्याहून जास्त झालेला जो कार्यक्रम आहे, 1 मिनिट सुद्धा आम्हाला असं वाटलं नाही की इकडे तिकडे जावं, इतका श्रवणीय झाला. आणि अजूनही हा प्रोग्राम जर अजून याचा उत्तरार्ध जर होणार असेल तर तो सुद्धा आम्हाला ऐकायची इच्छा आहे. परत एकदा बेलवलकरांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. मला यावर एक गोष्ट मुद्दाम नमूद करायची आहे. हा कार्यक्रम इतका सुंदर तो आपल्याला दाखवता आला. तंत्र सहाय्य आपला शरद यांनी या सर्व गोष्टी अरेंज केल्या. माझ्यावर मी पळवतोय त्यामुळे त्याच्या मदतीमुळेच हे सगळं व्यवस्थित होऊ शकलं. त्यामुळे शरद सुद्धा मुद्दाम उल्लेख करतो. शरद थँक्यू. नंदुनी शरदरावांना आणि मी दोघांनाही पळवलंय आठवड्यावर. थँक्यू. आनंद, पुढच्या आठवड्याचा प्रोग्राम. हो, पुढच्या आठवड्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी मी सांगायची जबाबदारी माझ्यावर आणि माझीच आहे याच्यासाठी की व्होकेशनल डायरेक्टर असल्यामुळे आपण दरवर्षी एक व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देतो. ते पुढल्या आठवड्यात पुढल्या सोमवारी आपण डॉक्टर योगेश गुर्जर यांना देणार आहोत. डॉक्टर योगेश गुर्जर एकाच वेळी डॉक्टर आहेत आणि इंजिनियर आहेत आणि हे म्हणजे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे.
तर त्यांना आपण एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकणार आहोत. Over to you, शरद. ठीक आहे. सगळे अनम्यूट आहात. कोणाला काही विचारायचं असेल बेलवलकर सरांना तर तुम्ही विचारू शकता. आजचा अटेंडन्स म्यूट झाले म्यूट दिसतात. नाही, सगळ्यांना अनम्यूट करू शकतात प्रत्येक जण. आपोआप नाही. Today's attendance 28 Rotarians, 20 ants and 3 guests, total 51. This meeting is कार्यक्रम छान झाला. adjourned. एक आनंदजी बढ़िया काम केलं. फार सुंदर कार्यक्रम झाला. थँक्यू व्हेरी मच. मस्त मस्त. प्रदीप आवडला ना? अप्रतिम अप्रतिम. अरे ते एवढा अभ्यास केलेला आहे त्यांनी, बाप रे बाप. म्हणजे तपश्चर्याच आहे, तपश्चर्या. दुसरा शब्दच नाही त्याला. गॉड ब्लेस, गॉड ब्लेस. बारकावे छान सांगितले गाण्यातले. तर ते फार महत्वाचे. म्हणजे श्वासाचं खाली वर करणं, त्याचा उपयोग ते कळलं लोकांना. ती गाणी अर्धवट बंद करताना खूप वाईट वाटतं, पण त्याला काही इलाज नाही. तरी आपण 1.5 तास झाला. वेळेच सांभाळायला लागतं. छान झाला, छान झाला बरं का. यायचे तरी डोळ्यांच्या नावाप्रमाणे डोळे लावून बघत होतो आम्ही कार्यक्रम. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. ओके. आणि शिरीषनी पण ही आयडिया उचलून धरली, त्याबद्दल शिरीष तुझं पण थँक्यू व्हेरी मच. आपण मागच्याला मला वाटलं होतं की हा कार्यक्रम कसा करावा, पण बरंच त्याच्यावरती विचार झाला. तुझ्याशी पण बोललो आणि आनंद आणखीन नंदू बेलवलकर सरांनी खूप छान गाणी निवडली आणि त्याच्या मागची जी सगळी टेक्निकल आणि सायंटिफिक रिझन्स आहेत ती सांगितल्यामुळे फार जरा वेगळीच मजा आली. आरडीचा हे करताना शिरीषची सारखी आठवण होती, कारण शिरीष पंचमदांवर एक प्रोग्राम आपल्याकडे सादर केला होता. त्यामुळे एक त्याचा किती आवडत्या माहिती आहे. तर त्यांच्याबद्दल यांनी सांगितली माहिती आणखी शरद, एक प्रश्न विचारू का तुला? विचारलं प्लीज. अरे ते व्हिडिओ क्लिप गोळा करणे आणि प्रेझेंटेशन मध्ये मांडणे, हे काम कोण करतं एवढं छान? तू स्वतः? अरे बापरे, तुझंही अभिनंदन बाबा. दॅट्स अ बिग जॉब. बिग जॉब. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या गोष्टी खरं म्हणतो मी उल्लेख केला. शरद मोठा मजा बदल. मस्त अगदी. या चला मीटिंग करू बंद. ओके, थँक्यू. थँक्यू. करतो, एंड करतो मीटिंग सगळ्यात.